एक तरी गड, एक तरी किल्ला पायाखालनं घालून आणलाय, त्याला म्हणायचं मराठी विठ्ठल विठ्ठल. ज्ञानोबाराय, निळोबाराय, नामदेवराय सगळी संत मंडळी अमृतासारखं जीवन जगली. तुकोबाराय अमृताचीच उपमा का देतात हो? तुकोबारायांना दुसरी उपमा देता आली असती, चंद्राची उपमा देता आली असती, पण दिली नाही. का नाही दिली? कारण चंद्राला दाग आहे, पण संतांना दाग नाहीये. संत निर्मळ आहेत, त्यांच्या चारित्र्यावर कसलाही दाग नाही. म्हणून म्हणाले संतांना चंद्राची उपमा देऊन चालणार नाही. मग म्हणले चिंतामणीची उपमा द्यावी तर चिंतामणी चिंतन केलं, मागितलं तर मिळतं, पण संत कायम देत राहतात. म्हणून म्हणाले संतांना चिंतामणीची उपमा देऊन चालणार नाही. मग म्हणले कल्पतरूची उपमा द्यावी तर कल्पतरू कल्पना केली, मागितलं तर मिळतं त्याच्याकडं, पण संत कायमच देत राहतात. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्ताईसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. संतांचं हृदय आईसारखं आहे म्हणले. म्हणून संतांना चंद्राची उपमा नाही, कल्पतरूची उपमा नाही, चिंतामणीची उपमा नाही, सूर्याची. सूर्य काय करतो? प्रकाश देतो. प्रकाश देत असला तरी सूर्य दाहक आहे, पण संत दाहक नाहीये. मृदू सवाय नवनीत तैसे सज्जनांचे चित्त. म्हणून म्हणाले संतांना चंद्राची उपमा नाही, सूर्याची उपमा नाही, चिंतामणीची उपमा नाही, कल्पतरूची उपमा नाही. एकमेव तुकोबाराय उपमा देतात अभंगाच्या देतात. संतांचं जीवन अमृतासारखं आहे. ज्ञानोबाराय अमृतासारखं जीवन जगले. जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, देह कष्टविती परोपकारी. जगाच्या कल्याणासाठी संत अवतार घेतात मायबाप, पण त्या संतांना किती त्रास होतो, किती त्रास होता.
माझ्या महावैष्णव ज्ञानोबारायांना किती त्रास होता. 8 वर्षाचे ज्ञानोबारायण, छोटीशी मुक्ताई, लहानशे सोपान काका, निवृत्ती दादा, आणि त्या दिवशी विठ्ठलपंत पैठणमध्ये आहेत. का भीक मागत होते, दयेची याचना करत होते त्या धर्म मार्तंडासमोर. माझ्या मुलांच्या मुंजी होऊ द्या, त्यांना समाजात वागता येऊ द्या, त्यांना वाडीत नका टाकू. तुम्ही द्याल ना ती शिक्षा मला मान्य आहे, तुम्ही द्याल ती शिक्षा मान्य आहे. माझ्या मुलांच्या मुंजी होऊ द्या. गणेश शास्त्री समोर बसलेत, गोपाळ भट्ट समोर बसलेत. त्यांनी सांगितलं एकच शिक्षा आहे तुम्हाला विठ्ठलपंत, एकच, देहांत प्रायश्चित. देहांत प्रायश्चित शब्द ऐकले, विठ्ठलपंताचं शरीर थरारलं. कागद घेतला आणि झप 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 आपल्या सिद्धबेटेच्या दिशेनं चालू लागले. तिन्ही संघाची वेळ झाली होती. रुक्मिणी माता दिवाबत्ती करून विठ्ठलपंतांची वाट बघत बसलेली आहे. समोरून येताना दिसले विठ्ठलपंत. आलात स्वामी, आलात? काय निर्णय झाला? काय सांगितलं त्या धर्म मार्तंडांनी? आता होणार ना आपल्या मुलांच्या मुंजी? आता घेतील ना त्यांना समाजात? घेतील, घेतील रुक्मिणी, पण त्यासाठी एक करावं लागेल. रुक्मिणी, अगं आपल्याला देहांत प्रायश्चित घ्यावं लागेल ग. देहांत प्रायश्चित शब्द ऐकले, रुक्मिणी मातेच्या अंगावर सरळ दिशेत काटा उभा राहिला. पतिव्रता होती. विचारलं केव्हा निघायचं स्वामी? पतीनं सांगितलं आज मध्यरात्री निघायचं रुक्मिणी. रुक्मिणी मातेनं त्या दिवशी मांड्याचा स्वयंपाक केला. माझ्या ज्ञानाला मांडे फार आवडतात, माझ्या ज्ञानाला मांडे फार आवडतात. मांड्याचा स्वयंपाक झाला. मुलांच्या ताटात मांडे वाढले. एक घास घेतला, माझ्या ज्ञानदादाच्या तोंडात घातला. एक घास घेतला, मुक्ताच्या तोंडात घातला. आईच्या डोळ्यातून आसवाच्या धारा गळतात. छोटीशी मुक्ता बोलते, आई, आई का लढतेस तू? अहो बोलता पण नाहीये, बोबडे बोबडे बोल तिच्या आई. का लढतेस आई? काही नाही बाळा, डोळ्यात कचरा गेला म्हणून रडलो. एक घास घेतला, माझ्या सोपान काकाच्या तोंडात घातला. एक घास घेतला, निवृत्ती दादाच्या तोंडात घातला. मुलं जेवली, मुलं झोपी गेली. त्या रात्री रुक्मिणी मातेनं शेवटचा घास घेतला. तो घास रुक्मिणी मातेच्या घशाखाली उतरत नव्हता. रुक्मिणी माता झोपी गेल्या. विठ्ठलपंतांनी वात वर केली, दिवाबत्ती केली. कागद घेतला, शाई घेतला, गोडू घेतला, गोडू शाईत बुडवला आणि भर 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 2 पत्र लिहिली. एक लिहिलं त्या धर्म मार्तंडासाठी आणि दुसरं लिहिलं माझ्या ज्ञानदादांसाठी. पत्र देव्हाऱ्यात ठेवलं आणि हळूच रुक्मिणीला आवाज दिला, रुक्मिणी उठा, जायची वेळ झाली. रुक्मिणी उठा. माझ्या रुक्मिणी मातेच्या अंगावर मुक्ता हात टाकून झोपली होती. अरे जगातली पहिली आई आहे जी आपल्या लेकीचा हात बाजूला सारून देहांत प्रायश्चित घ्यायला जाते. जगातली पहिली आई आहे. मुक्ताचा हात बाजूला केला, ताटी बाहेर पहिलं पाऊल टाकलं. रुक्मिणी मातेचे पाय वळत नव्हते. रुक्मिणी माता बघत होती मागे वळून. विठ्ठलपंत बोलते झाले, रुक्मिणी नाही यायचं तर नका येऊ, जीव गुंतला ना तुमचा. Oh!
माता वळून बघत होते. विठ्ठल पंत म्हणाले, रुक्मिणी नाही यायचं तर नका येऊ. रुक्मिणी मातेनं विठ्ठल पंतांना म्हणावं, मी तुमची पत्नी नाही रडते हो, या छोट्या छोट्या लेकरांची आई रडते हो. माझा ज्ञाना मोठा आहे, माझा सोपान मोठा आहे, माझा निवृत्ती मोठा आहे, पण माझी मुक्ता छोटीशी हो, तिला चोळीची गाठ पण नाही बांधता येतो. माझ्या मुक्तेसाठी रडू येते. बघता बघता रुक्मिणी माता विठ्ठल पंत त्या इंद्रायणी नदीच्या काठावरती आले. त्या नदीच्या पाण्यामध्ये स्वतःला समर्पित करून घेतलं, देहांत प्राश्चित घेतलं. का तर त्या धर्म मार्तंडांचा आदेश होता, तुमच्या मुलांच्या मुंजी व्हाव्या असं वाटत असेल तर तुम्हाला एकच शिक्षा आहे, देहांत प्राश्चित. दुसरा दिवस उजाडला. ज्ञानदादा उठले, बघितलं आजूबाजूला तर देव्हाऱ्यात एक पत्र दिसलं ज्ञानदादांना. पत्र वाचलं ज्ञानदादांनी. पत्र वाचलं आणि ढसा ढसा हंबरडा फोडला. हे आई, हे बाबा म्हणून ढसा ढसा रडायला लागले ज्ञानदादा. आवाजानं मुक्ता धावत धावत आली. सोपान धावत धावत आला. दादा काय झालं रे ज्ञानदादा, का रडतोस ज्ञानदादा? ज्ञानदादांनी म्हणावं, मुक्ते सोपाना, आता आपल्याला आई नाही राहिली, आता आपल्याला बाबा नाही राहिले. दादा कुठं गेले रे आपले बाबा? ज्ञानदादांनी सांगावं मुक्ताला, मुक्ता आपले आई बाबा आपल्याला सोडून गेले. रडत होते चौघे भावंड. पहिला दिवस गेला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा, सातवा दिवस उजाडला. ज्ञानदादा भिंतीच्या आडवशाला बसलेत. माझी मुक्ता कोपऱ्यात बसलेली, सोपान काका खांबाला टेकून बसले, निवृत्ती दादा पायरीवर बसले. एकाच ठिकाणी टक लावून बघणारे चौघे भावंड. मायबाप नाही राहिले आणि ज्ञानदादाचं लक्ष गेलं मुक्ताकडं. ए मुक्ता, अजूनही रडतेस मुक्ता? काय झालं मुक्ता? मुक्ता आईची आठवण येते का? मुक्ता बाबाची आठवण येते का? मुक्तानं सांगावं, नाही दादा. मुक्ता तुला कोणी काही बोललं का ग? मुक्तानं सांगावं, नाही दादा, कुणी नाही बोललं. मुक्ता भूक लागली ना तुला? ज्ञानदादांनी ओळखलं, माझी मुक्ता 8 दिवस झालं जेवली नाही. 8 दिवस झालं तिच्या पोटात अन्नाचा कण नाही. थांब मुक्ता, आता जातो आणि मधुकरी घेऊन येतो. मुक्ता धावत धावत आली, ज्ञानदादाच्या गळ्यात पडली. ज्ञानदादांनी म्हणावं, मुक्ते आईची आठवण आली तर माझ्या गळ्यात पडून रड, आणि बाबाची आठवण आली तर निवृत्ती दादाच्या गळ्यात पडून रड. ज्ञानदादा उठले, झोळी घेतली आणि झप 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 पावलं टाकत आळंदीत आले. एका दारापुढे येऊन थांबले. माय, दार उघड माय, भिक्षाम देही. दार उघडलं गेलं. बघितलं तर काय, ए संन्यासाच्या कारट्या, सकाळी सकाळी आलास खरे थोबाड दाखवायला? चल, चालता हो इथून म्हणून धाड दिशी दार बंद केलं. पुन्हा दुसऱ्या दारापुढे गेले. पुन्हा तोच प्रसंग, माय भिक्षा वाढ माय. पुन्हा तिसऱ्या दारापुढे गेले. पण म्हणतात ना, कोणीच कोणाचं नसतं, तिथं कोणीतरी कोणाचं असतं. एक बाई पसाभर पीठ घेऊन आली, ज्ञानदादाच्या झोळीत टाकलं आणि म्हणाली, बाळा लवकर जा, पोराला दिसू नको. ज्ञानदादाच्या चेहऱ्यावर आनंद मावेनासा झाला. माझी मुक्ता 8 दिवस झालं जेवली नव्हती. 8 दिवस झालं तिच्या पोटात अन्नाचा कण नव्हता. आता माझी मुक्ता पोटभर जेवेल. आनंदानं चेहऱ्यावरती हास्य उमटत होतं. तेवढ्यात घोड्यावरून विसोबा खेचर आला आणि विसोबा खेचरचं लक्ष गेलं ज्ञानदादाकडं. ये नेल्या, ए संन्यासाच्या कारट्या, काय आणलंस रे त्या झोळीत? दाखव इकडं म्हणून फर दिशेत ती झोळी ओढून घेतली. आतमध्ये बघितलं तर काय,
कोरडा शिदा. ए संन्यासाच्या कारठ्या, चोरून आणलं असणार हे, चोरून आणलंच मी म्हणून ती झोळी खाली उधळून टाकली आणि चालता झाला. कुणास ठाऊक काय मनात आलं, परत वापस आला आणि त्या सांडलेल्या पिठामध्ये स्वतःच्या पायानं माती कालवली. का तर सांडलेलं पीठ सुद्धा घरी नेऊ नये म्हणून. एका कलेची महिमा, असत्यास रिझले जना, पापळा भीती अनुमोदन करती हेळण संतांचे. नाही कळलं संत, आम्हाला नाही कळलं. ज्ञानोबांचं ज्ञान नाही कळलं, मुक्ताईचा विह नाही कळला, सोपान काकाची साधना निवृत्तीचा एकांत नाही कळले संत आम्हाला. ज्ञानोबा आले, झोळी फेकून दिली, कुठे आत गेले, आतमध्ये समाधीस्थ अवस्थेत बसले. मुक्ता विनवणी करू लागली, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा. जगाचा योगी पावन अवस्थेमध्ये बसलेला आहे. योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा विश्वपट ब्रह्म दोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. मुक्ता विनवणी करू लागली. पाठी राखी ज्ञानोबाची लाडकी मुक्ताई झाली. या भेसूर आयुष्यातील माझी अंगाई झाली. वेळोवेळी कणखर तर वेळीच मऊ रुई झाली. ताई संकटात माझ्या कधी बाप तर कधी आई झाली. कधी बाप तर कधी आई झाली. अमृतासारखं जीवन आहे. असंच एक अमृताचं फळ एका वेलीनं जन्माला घातलं. एक शककर्ता राजा या भूमीला मिळाला. समाजाची अवहेलना पाहवत नाही,
म्हणून 5 वर्षाच्या लेकराला स्वप्न बघायला शिकवलं कोणी? अमृताच्या वेलीनं. त्या अमृताच्या वेलीचं नाव होतं माँसाहेब जिजाऊ. ती अमृताची वेल पोटातल्या बाळाला संस्कार करत होती. बाळा, तुला स्वराज्य स्थापन करायचंय. गोर गरिबांचं, रयतेचं, शेतकऱ्यांचं हिंदवी स्वराज्य. बोल बाळा, करशील का? तेव्हा ते गर्भातलं बाळ असं घट्ट मोठी आवळत होत. जणू ते बाळ आईला सांगत होत, माँसाहेब, तुमची इच्छा आणि श्रींचा आशीर्वाद असेल तर हे राज्य होईल. ही काळ्या दगडावरची रेष आहे माँसाहेब, ही काळ्या दगडावरची रेष आहे. म्हणून माय माऊल्यांनो, मंदिरात जाता, देवळात जाता आणि काय मागता त्या देवाला? काय मागायचं ऐका. काय मागितलं माझ्या माँसाहेब जिजाऊंनी? माझ्या माँसाहेब जिजाऊंनी मागितला होता एक पुत्र. हे अंबिके रणचंडिके, वरदायिनी वरदान दे, उन्मत्त ही सिंहासने चिरफाड पुत्र दे, चिरफाड पुत्र दे. शिवाई देवी, मला असा पुत्र दे जो शेतकऱ्यांचं राज्य निर्माण करेल, कामकऱ्यांचं राज्य निर्माण करेल, कष्टकऱ्यांचं, बहुजनांचं, ठळपगड जातीचं राज्य निर्माण करेल. असा पुत्र मला तू दे, असा पुत्र मला तू दे. आणि जणू काय त्या माँसाहेबांचं गारहाणं त्या शिवाई देवीनं ऐकलं आणि दिवस उघडला 19 फेब्रुवारी 1630 या महाराष्ट्राच्या मुशीत. आणि जिजाऊंच्या कुशीत जवानांचा कर्दनकाळ, हिंदवी स्वराज्याचा शिवसूर्य छत्रपती शिवरायांचा जन्म झाला.
पाहता पाहता शिवबाराजे दिसा मासानं मोठे होत होते. शिवबाराजांचं वय झालं 5 वर्ष. त्याच वेळेस विजापूर दरबारातून एक पत्र मासाहेब जिजाऊंच्या हातावर पडलं. लिहिलं होतं, सकळ सौभाग्यवती राणीसाहेब जिजाऊ आपण शिवबाज घेऊन पुण्यास जावं. पाहता पाहता घोड्यांच्या टापा त्या पुण्याच्या दिशेनं जायला लागल्या. पाहता पाहता घोडे आता पुण्याच्या पटक्या वेशीतून खदडायला लागले. ताड 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 दौडत 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 घोडे निघाले. मासाहेब निघाले, शिवबाराजे निघाले. शिवबाराजे आले, मासाहेब आल्या ते पुण्याच्या वेशीत. त्याच वेळेस मासाहेब जिजाऊंनी सगळ्यांना इशारा केला, थांबा. शिवबाराजांचं लक्ष गेलं त्या पुण्याच्या वेशीत असलेल्या पहारीकडं. शिवबाराजे म्हणाले, मासाहेब आपण का थांबलोय इथं, का थांबलोय? त्याच वेळेस मासाहेब जिजाऊंनी म्हणावं, शिवबा आपण या पुण्याच्या वेशीत आलोय, बघा बघा आजूबाजूला काय दिसतं तुम्हाला? शिवबाराजांची नजर चारही बाजूला फिरली. नजर फिरली, नजर फिरवली त्या जमिनीच्या छाताडात खुपसलेल्या पहारीकडं. आऊसाहेब दिसते आम्हाला ती पहार जमिनीच्या छाताडात खुपसलेली आहे. तुटकी बाणे फुटकी कवडी आहे, तिला घातली केरसुनी, वर टांगली खोपडी. आऊसाहेब दिसते आम्हाला ती पहार. शिवबा जा आणि जमिनीच्या छाताडातली पहार काढून फेका बाजूला. शिवबाराजे पहारीच्या दिशेने गेले. एक 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 पाऊल पहारीच्या दिशेने आले. पहारीला हात लावणार तेवढ्या दूर वरून एक आवाज कानी पडला, नग 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 मासाब, नग हात लावा सांगू राजासनी. हात लावला तर तुमचा निर्वंश होईल. बघितलं तर काय, एक साठी ओलांडलेलं म्हातारं पांढरं डोकं झालेलं, हाताला पायाला सुरकुत्या, धोतर सावरत मासाहेबांच्या जवळ आलं आणि म्हणाला, आऊसाहेब नग हात लावाय सांगू राजासनी. हात लावला तर निर्वंश होईल. अरे जशी वीज कडकडावी तशा कडकड राणीसाहेब जिजाऊ. अरे झाला निर्वंश तर होऊ द्या आमचा. जिजाऊ समजून जाईल की मी पहिल्यापासूनच निपुत्रिक म्हणून जन्माला आले, पहिल्यापासूनच निपुत्रिक म्हणून जन्माला आले. शिवबाराजे आले पुण्याच्या वेशीत. शिवबा काढा ती पहार. शिवबाराजांनी गदगदा 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 पहार हलवली गेली. जमिनीच्या छाताडातून काढली, फेकून दिली बाजूला. शिवबाराजे आले पुण्यात. मासाहेब आल्या पुण्यात. पण रयत नाही गावात, माणसं नाही गावात. रयत होती कुठं? दर्या डोंगर कड्या कपाऱ्यात रयत परागंदा झालेली. जगण्यासाठी मरायचं आणि मरण्यासाठी जगायचं एवढाच अट्टहास मांडलेली. रयतेला वालीच नव्हता कोणी. रयत परागंदा झालेली. मासाहेब जिजाऊंनी म्हणावं, गावात या, आपण आपलं राज्य उभं करू, आपलं स्वराज्य उभं करू. तशी दऱ्याखोऱ्यात लपलेली 10-12 माणसं मासाहेबांच्या जवळ आली आणि म्हणाली, आऊसाहेब तुम्ही म्हणता गावात या गावात या, पण कुणाच्या भरोशावर? अहो तरण्या ताट्या पोरी दिवसात ढवळ्या लुटल्या जातात. तरण्या ताट्या पोरींची अब्रू दिवसात ढवळ्या लुटली जाते. यापासून वाचवणारं कोण आहे मासाहेब? कोण आहे वाली आम्हाला? त्यावेळेस मासाहेबांनी 8 वर्षाच्या शिवबाकडे बोट दाखवावं आणि म्हणावं, बाबा काळजी करू नका, हा रक्षण करील तुमचं, हा होईल लढतीचा राजा. त्याच वेळेस ती म्हातारी हसली आणि ती म्हातारी म्हणाली, हे एवढंसं कोण? हे रक्षण करील आमच्या आया बहिणींचं. मासाहेब जिजाऊंनी म्हणावं, बाबा काळजी करू नका, राजे तुमचं रक्षण करतील. पाहता पाहता रयत गावात आली. घरं गजबजायला लागली, गावं गजबजायला लागली. पाहता पाहता सारी मांदी आई तयार झाली. त्या भकास बेचिरा कंगाल स्मशान झालेल्या पुण्यामध्ये मासाहेब जिजाऊंनी पहिली संस्था निर्माण केली. त्या संस्थेचं नाव होतं स्वराज्य. त्या संस्थेच्या संस्थापिका होत्या मासाहेब जिजाऊ. संस्कार होते आईचे. अमृताची वेल जन्माला आली म्हणून अमृताचं फळ घडलं. मासाहेब जिजाऊ शिवबाराजांना रामायण द्यायच्या, शिवबाराजांना महाभारत सांगायच्या, भीमाच्या अर्जुनाच्या पराक्रमाच्या गोष्टी सांगायच्या. पण आजकालची आमची मम्मी 2 वर्षाच्या पोराला जेवण कर म्हणायचं असल तर महाराज त्याला हरिपाठ देत नाही, त्याला भगवद्गीता देत नाही. काय देते पोरांनो? मोबाईल. मग याच्यात चूक कोणाची? आईची आहे की मुलाची आहे? आईची. मग आधी कोण सुधारलं पाहिजे, आईनं की मुलानं?
आईनं जिजाऊ घडल्या पाहिजे आधी. शिवराय घडवायचे असतील तर अगोदर जिजाऊ आणि अगोदर शहाजीराजे घडले पाहिजे. अमृतासारखं जीवन आहे छत्रपती शिवरायांचं. ज्यावेळेस अफजल खान या महाराष्ट्राच्या मातीत आला, हरे रंग का सपना पाले अफजल आया था इस माती में, हरे रंग का सपना पाले अफजल आया था इस माती में, लेकिन छत्रपति ने घुसा दिया था भगवा उसके छाती में. अमृतासारखं जीवन आहे. तुकोबाराय अमृतासारखं जीवन जगले, नामदेवराय अमृतासारखं जीवन जगले, म्हणून त्यांना देव भेटला. देव तुम्हालाही भेटतो, देव आम्हालाही भेटतो, पण त्यासाठी काय करावं लागल? अभंगाचं दुसरं चरण.